साळवाडी गावाच्या पारावरती आलेलो आहोत. काही प्रतिक्रिया आपण पलीकडे घेतल्यात. आता या ठिकाणी काही मंडळी बसलेली आहे. दादा नमस्कार. नमस्कार, बोला ना. काय चाललंय, इलेक्शन कसं आहे आता साळवाडीतलं? सावडीतलं चांगलं आहे. म्हणजे लढाई कशी होईल असं वाटतंय? साळवाडीचे उमेदवार आहे कल्पनाताई, अपक्ष उमेदवार आहे कविता पवार आणि माऊली खंडागळेंच्या मिसेस पण आहेत जयश्रीताई. जिल्हा परिषद गट म्हणून बोरी खोडद मता याच्यामधून तुम्हाला काय वाटतं? आम्हाला असं वाटतं, आता गावच्या ठिकाणी त्यांनी 5 वर्ष काम केलंय, तर त्यांनी कितपत विकास केलाय याच्यावरती जनता त्यांना देईन मतदान. आम्हाला तर वाटतंय, आम्हाला तर आमचा काही विकास झालेला नाही. आमच्या इथं ही जुनी पाईपलाईन आहे 20, 25, 30 वर्षाची. तिला मीटर बसवण्यात आलेले आहेत. तुम्ही गावात फिरू शकता, बघू शकता. जल जीवन मिशनची जो नवीन पाईपलाईन आलेली, तिला मीटर नाही अजून, त्या पाण्याची सोय पण नाही. आणि जुनं जे पाणी आहे ते अशुद्ध पाणी आहे. त्या पाण्यात ती क्लोरीन वगैरे पावडर वगैरे टाकतात ना, ती पावडर सुद्धा नाही. या अशा पद्धतीचा गावचा विकास आहे. इथं जो पाणी पुरवठा होतो त्याच्या बाबत सांगताय? हो, त्याच्याबद्दल जवळ सांगतो. नदी असून हो, जवळ नदी असून शुद्ध पाणी नाही प्यायला, आणि त्याला मीटर बसवले नळांना. आणि मधल्या काळामध्ये नेमकं त्यांनी आमच्या इथं घरं पाडली गेली, ते अनधिकृत त्या कारवाया झाल्या गावचा सिटी सर्वे नसताना सुद्धा. त्याचा आम्हाला रोष आहेच. म्हणजे तुमचा जे उमेदवार कल्पना काळे आहेत त्या सरपंच होत्या त्या काळातले हो, हे घडले, त्यांच्यावरती तुमचा रोष आहे? ते स्वतः आता त्यांचे, आता मला वाटतं 9-10 तारखेपर्यंत त्यांचं संपल. म्हणजे त्या सरपंचाचे अजून आहे? हो, आहेत. आता रजेवर. तुम्हाला त्यांचं काम मान्य नाही? नाही, अजिबात नाही मान्य. मग आता तुम्ही कुणाचं काम करणार? आम्ही आता त्यांना सोडून इतर कोणाचे काम करू शकतो तसं काय नाही. आम्हाला जे योग्य वाटेल, आम्हाला जो साथ देईल गोरगरिबांना सगळ्यांना पाहिजे अशा उमेदवाराला आम्ही 100% मत देणार. आता तुम्ही इथं बघू शकता, ग्रामपंचायतचा झेंडा आहे. आमची थोड्या वेळापूर्वी चर्चा चालली होती. एक प्रोटोकॉल प्रमाणे मला वाटतं त्याला नायलॉनची रशी असते, तर त्याला ते गोनपाट बांधायचं, गोनपाट शिवायचं, तो रशी नायलॉन असतो का, तंगूस, ते बांधले बघा. म्हणजे आमच्या ग्रामपंचायतला तेवढी सुद्धा किंमत नाही. संविधानिक विषय हा तो, तुम्ही बघू शकता. असंविधानपणे वागणं यांचं सगळं. अशा लोकांना आम्ही मतदान करूच शकत नाही. म्हणजे जे काय आता तुमचा विरोध आहे, ठीक आहे, गावामध्ये काम विरोध नाही, त्यांनी कामच केलं नाही, ते विरोध कशाला? विरोध काय कारण? आता काय कारण? ते कामच करू शकत नाही गाव पातळी, तर ती 4 गावात काय काम करणार? काहीच करू शकत नाही ते काम. आमचा विरोध नाही त्यांना. काय तुम्ही घड्याळाला मतदान नाही करणार? घड्याळाला काय कारण आहे मतदान करायचं? आम्हाला विचारात घेतलंय का त्यांनी कधी? अहो, ते जवळून जाते तर बोलती सुद्धा नाही, त्यांना काय करायची? मग तुम्ही मूळ कोणत्या पक्षाचे का कोणत्या पक्षपेक्षा काय नाही. कसं आहे माहिती का माऊली, इथं काम झालं पाहिजे गाव पातळीवरती, गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे, शुद्ध पाणी प्यायला मिळालं पाहिजे. आता तुम्ही परिस्थिती बघू शकता, हे सिमेंट कॉन्क्रीट रोड आहेत, इथं सगळी मातीन फुफटाची. आता ते म्हणतील गावाचं काम चाललं होतं, पण काहीच नाही गावामध्ये नीट, आणि कोणी खरं बोलणार नाही. हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मी खरंच बोलतो. आणि ही परिस्थिती नाही बोलणार. आमच्याकडे पुरावे आहेत. तुम्ही पुलाच्या कडेला जाऊन बघता, दोन्ही बाजूनी कचऱ्याचा ढीग लागलेला आहे. नागरिकांचे बी आलेत, कचरा कुठं टाकावा. त्यांनी आत्ताशी ते काम केलंय घन कचरा व्यवस्थापनचं. ते कितीतरी कागदाव कितीतरी दिवसापासून आहे, पण ते अजून काहीच अंमलबजावणी नाही. का गावकऱ्यांना घंटा गाडी आणली, ती अजून गावात फिरत नाही. ती घंटा गाडीच आम्हाला दिसत नाही. तुम्ही फिरून पाहू शकता, घंटा गाडी दाखवा पुढे, घंटा गाडीच पाहायला भेटत नाही. आणि अशा माणसांचे, अशा विचारित माणसांना आम्ही नाही, कोणीच मतदान करणार नाही. साळवाडी गावात ज्यांना जे खरा सुज्ञ मतदार आहे ना, तो मतदान नाही. साळवाडी गावात म्हणून सुज्ञ मतदार मतदान करू शकत नाही, करणारच नाही. मित्र नाहीच. मग माझ्या एकट्याच्या घरात 18 मतं आहेत, आणि तुम्ही मागची निवडणूक पाहिली मंगेश अण्णाची यांची, 1 मतावरून गेले. लई उराला वाळू नाही लावू. शेवटी कसं आहे माहिती का, म्हणतात ना आपण, पहाड के नीचे ऊंट आहे, काहीतरी ती म्हण आहे. तसं ते आता होईल. पहाड के नीचे. हा, वही बात. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी आपण साळवाडी गावाचा जर कल पाहायला गेला तर या दादांचं म्हणणं आहे, विद्यमान सरपंच असूनही गावच्या विकासाकडे दुर्लक्ष असल्यामुळे त्यांचं मत त्यांना नसेल. पण तुमचं मत त्यांना नाही तर मग कोणाला, हेही तुम्ही सांगत नाही? नाही, ते देऊ ना आम्ही. आता 2च पर्याय आहे तुम्हाला. 2 पर्याय जे येतील ना आमच्याकडं, ते आम्हाला सांगतील, आम्ही तुमच्यासाठी हे करू ते करू, तुम्हाला प्यायला स्वच्छ पाणी, तुमच्या काय स्थानिक अडचणी आता जे 2 उरलेले आहेत लोकांना आम्ही येतील ना. आता जे 2 उरलेले आहेत ना, ते दोन्ही मातब्बर आहेत. हो, आहेत. दोन्ही कामाची कामं पण आहेत. त्यांची कामं पण आहेत, 100% काम आहे. म्हणजे असं नाही का त्या दोघांमध्ये आपण तुलना करू शकतो. दोन्ही तालुका अध्यक्ष पदावर राहिलेले,
दोघांनाही पक्षाने ढकलून दिलेलं आहे. दोघांनी बंडाचं निशाण घेऊन उभे राहिलेले आहे. चांगल्याला चांगलं दोन्हीमध्ये म्हणलं तुम्हाला कोण भारी वाटतंय? भारी. आता बघा कसं आहे माहितीये का, त्या गोष्टी नाही बोलू शकत, पण आता त्या आम्ही त्यांच्याकडून काही ग्रामस्थ आहेत, आमच्या काही स्थानिक अडचणीत आम्ही त्यांच्या पुढे दोघांपुढे मांडणार आहेत. त्या जे आम्हाला डन करतील त्यांना आम्ही 100% मतदान करणार. म्हणजे तुम्ही माणसाला हवं काय असतं, काय असतं सुविधा त्यांचं पाहिजे. काम, सुविधा, विकास एवढंच लागत. आम्ही म्हणतो का आमचा किराणा भरून द्या, आम्हाला 500,000 मताला द्या, तसलं काही नाही. आमची ज्या अडचणी आहेत त्या आम्हाला सरळ मार्गे करून द्या, बस एवढंच जो असतं. काम करेल त्याला हो मत देणार. हो हो, 100%. म्हणजे तुम्ही तुमची जी काही ठराविक लोक आहेत त्यांना घेऊन जाणार हो. त्यांच्याकडे हो, 100%. मागणी करणार. भरपूर आहेत मग आमची, भरपूर आहे, ठराविक नाही, भरपूर आहे, भरपूर मतदान. दादा, तुम्हाला काय वाटतं? आता हे जे म्हणतायत किंवा आम्ही जो आमचं काम करेल त्याला मतदान करणार, गावचं जो काम करेन त्यालाच मतदान होणार. पण मग आता इथून मग काम केलं नाही का? नाही, कामच नाही गावात. कुणी केलं नाही? समजा आता जे तुमचे जिल्हा परिषदला, आता 8-9 वर्ष जिल्हा परिषदात नव्हत्या, हा. पण त्याच्यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, गावचे सरपंच असतील, यांच्याकडून साळवाडीचं काही काम झालं नाही? काहीच नाही. तुम्हाला जर आहे ना वेळ असेल ना तर तुम्ही एकदा आहे ना 2 व्हीलर माझ्यासोबत गाव फिरू मी तुम्हाला. तर तुम्हाला गावचं ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत गावाची होईल. मला एक सांगायचंय, गावात समजा ना मी साळवाडीचं असं गावाचं भूषण सांगायचं ठरलं तर काय सांगायचं की माझ्या गावात मतदान करा. का करा? काय भूषण सांगू मी गावाला? मी जर ठिकेकरवाडीला गेलो तर ठिकेकरवाडीचं सांगू शकतो, एवढी मोठी ग्रामपंचायत वाढली. मी जर कांदळीला गेलो तर कांदळीच्या डिजिटल ग्रामपंचायत सांगू शकतो. मी जर निमगावला गेलो तर निमगावचा विकास दाखवून ते तिथले सुखसोयी सगळ्या दाखवू शकतो. इथं काय दाखवू मी? झालंच नाही काही. काय दाखवू बा जनतेला की बा की साळवडीतला उमेदवार आहे त्याला मतदान करा, आमच्या इथं असं केलंय तसं केलंय. ही जी ग्रामपंचायत आहे का की बांधलेली, तुम्ही कॅमेरा फिरू शकता, ती जी ग्रामपंचायत आहे का नवीन बांधकाम, ही ग्रामपंचायत आता बांधकाम चालू आहे. मला तुम्ही इथं आहे ना आतून बाहेरून दाखवा. ह्या ग्रामपंचायतीच्या वर पत्रे नाहीत, स्लॅब आहे. ह्याच्या वर जायला आहे ना एक पण मार्ग नाही वरती, जिना नाही, नाहीच कुठून. स्लॅब टाकलाय. हा, आपण मग त्याला काय करणार, रस्सी बांधणार आणि ज्याला वर जायचं तर रस्सीने जाणार. अशी आपली पण ग्राम. मग तुम्ही ग्रामस्थ आहात, तुमच्या ग्रामसभा होत असतील, आमच्या इथं तुम्ही- ग्रामसभेचं तुम्हाला आमचं सिस्टम, गाव खूप चांगलं आहे. मी तुम्हाला सिस्टम गाव सांग, चांगलं आहे ग्रामसभेची सिस्टम सांगतो आमच्या गावची. ग्रामसभेत कसं असतं, तुम्हाला ग्रामसभा एक तारीख ठरवली जाणार. ती तारीख ठरली का त्या दिवशी सांगणार की आम्ही काय येणार नाही, तुम्ही बघा बा, आम्हाला वेळ नाही. आणि ज्या ग्रामसभेच्या दिवशी का सरपंच बाई काय करणार, काहीतरी कारण सांगून सुट्टी घेणार. नंतर तहकूब ग्रामसभा, खूप ग्रामसभा, आणि तहकूब ग्रामसभेत त्यांचे विषय पुढे ढकलून घेणार. तर खूप ग्रामसभेला कोरम लागत नाही. हा, त्याला काय करत नाही, मग मागचं सगळं लिहून घ्यायचं. असंच कायम. असंच आहे, तुम्हाला अख्खे रेकॉर्ड पाहायला मिळेल. मग तरी गावाने बिनविरोध दिलं. बिनविरोध कोणाला दिलं? मग त्यांना या कल्पना नाही, बिनविरोध सरपंच आहे ना? नाही नाही, कोण वाटलं? अहो, नाही का? अविश्वासाचा ठराव झाला. पांडुरंग पवार साहेबांनी अविश्वासाचा ठराव कसा तरी शांत करून त्या मॅडमला सरपंच केलंय, नाही तर त्या सरपंच सुद्धा नसते झाले. त्याला सरपंच व्हायला लई थल्या जे सदस्य आहेत ना, खूप चांगले सदस्य आहेत आमचे. म्हणजे लोकनियुक्त नाही आहेत का त्या? नाही नाही, सदस्यातून सदस्यातून झालेले आहेत. हो, हो. गाव चांगलं आहे आमचं. गाव चार तसं- लोकांनी थोडं. सदस्य खूप- कितीची सदस्य बॉडी? ही 9ची सदस्य बॉडी. 10वा सरपंच आहे. नाही नाही, 9 मधला सरपंच. 10 आता लोकनियुक्त पहिल्यांदा होणार आहे आमच्या गावात. यापूर्वी 9 मधून सदस्य मधून एक सरपंच निवडायचा. पण असं ठरलं होतं की सरपंच करताना 2.5 वर्षाचे त्यांच्या महिलांमध्ये ठरलं होतं, पण हे थोडस त्यांच्यात हे नाही जुळलं. गावाने त्यांना आहे ना 8-0नी 8-1नी हे केलं, निवडून दिलं. आमच्या गावात 2 पॅनल ठरले होते, 8-1नी ठरलं. तर एवढ्या बहुसंख्याने आल्यानंतर त्यांचं आहे ना आपापसात 6 महिन्यातच जुळत नव्हतं. मग त्यांचे दाट आले ते. हा हा. मग तरी म्हणजे एकमेकात काय होतं, लोकांनी खूप विचाराने त्यांना एक विकास करतील बा, तरुण चांगले आहेत, हुशार आहेत, नवीन आहेत, काहीतरी करतील या उद्देशाने त्यांना संधी दिली होती. पण त्यांचं 6 महिन्यात अविश्वास चालला. अविश्वास ठरल्यानंतर त्याची मध्यस्थीच पांडुरंग पवारांनी केली. आणि जी किरकोळ कामं आहेत ना, तुम्ही जर कोणत्या रस्त्याने फिरा, आज त्याला पेपर लावलेला असेल पाट्यांना, पण त्या सगळ्या पाट्यांना पांडुरंग पवारांचंच नाव आहे. म्हणजे सांगायचं हा. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या सासऱ्यांनी बांधलेली एसी तिथं गावात कोपऱ्यात, तुम्ही तिचं शूटिंग घ्या. तिला अजून कलर नाही, तिची अवस्था काय जाऊन बघा, ती हालत यायची टाकणार. त्यांच्या सासऱ्यांनी बांधली. माणूस चांगला होता.
पण हे नाही तशी त्यांना नाव लोकनेते होते ते लोकनेते लोकनेते होते ते चांगले. चांगले होते. हो, मग 100% त्याच्यामुळे त्यांना सुनबाईला त्यांना- सरपंच केलं गावाने. हा सहानुभूती त्यांच्याबद्दल अण्णांबद्दल आमचं गाव लय भावनिक आहे, त्यामुळे पण हे आता असं काम केलं नाही बा. आमच्या गावात तुम्हाला सांग का किती लोकसंख्या आहे 3,000 लोकसंख्या आहे. गोरगरीब जनता आहे. लय काही मोठी अपेक्षा नाही. इथून काय आमच्या इथून मोठा हायवे जात नाही त्याच्यामुळे उत्पन्नाचा लय मोठा सोर्स नाही. उत्पन्न आमच्या गावाला एवढं मोठं काय मिळत नाही. त्यामुळे छोट्या छोट्या काही गोष्टी करताना लय विचारपूर्वक करणं गरजेचं होतं ह्या सरपंच मॅडमनी, पण त्या काही केल्या नाही. विश्वासात घेत नाही त्यांना. तुम्हाला सांगतो, तुमचा कल कसा आहे आमचा कल पवार साहेबांना. अपक्ष उमेदवार? यस, अपक्ष उमेदवार. कारण कामच कुठेही जा, असं कोणतं गाव नाही तिथं पवार साहेबांचं काम नाही. त्याच्यामुळे एकंदरीत आपण या बोरी खुर्द गावामध्ये फिरत असताना विद्यमान सरपंचांच्या कारभाराविषयी माहिती घेतलेली आहे. काही पलीकडच्या बाजूला गावचा उमेदवार म्हणून काही जण पाठीमाग 2% माहिती दिली. किती 2%. आमचं सगळं कागद हा 98% तुम्हाला ऑन रेकॉर्ड माहिती मिळेल याच्यानंतर पुढच्या वेळेस. ही 2%. गाव म्हटलं की तिथं सत्ता संघर्ष हा असतोच. आपल्याला सत्य काय आहे हे जनतेसमोर मांडण्याचा आपला प्रयत्न आहे. साळवाडी गावामध्ये आपण आज जनतेचा कौल घेतलाय. जयश्री माऊली शेठ खंडागळे, कविता संदीपान पवार आणि कल्पनाताई वैभव काळे 3 जिल्हा परिषदेच्या महिला उमेदवार उभे आहेत. मतदान काय होईल 5 तारखेला आणि विजय 7 तारखेला कोणाचा होईल येणारं भविष्य सांगाल. गोविंद दावटीसह गणेश चोरे, शिवनेरी संवाद, साळवाडी, बोरी खुर्द.